ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून घुमजाव केलाय। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं होतं? मी कुणालाही आश्वासन दिलं नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घुमजाव केलाय। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अजित पवारांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये। अशातच कोल्हापूर दौऱ्यावर असलेले अजित पवार यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी घुमजाव करत बोलणं टाळलं। त्यामुळे महायुतीने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांचा विसर अजितदादांना पडलाय का असा सवाल सर्व शेतकरी विचारतात। शेतकरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत, त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? कुठं निर्णय घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणताय कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं. महायुतीने दिले। तर आपण बघतोय अजित पवारांना जेव्हा विचारण्यात आलं होतं कर्जमाफीविषयी त्यावेळेला मी हे आश्वासन दिलं का असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला। दरम्यान राज्यभरामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे। एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झालाय आणि सूर्य जास्तच आग ओकू लागलाय। उन्हाचा पारा अजून वाढण्याची शक्यता आहे। उन्हामुळे ठाणेकर सुद्धा हैराण झाले। स्कार्फ शिवाय महिला घराबाहेर पडत नाहीये, तर उन्हात ताक आणि उसाचा रस पिण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। रस्त्यावरून चालताना उन्हाच्या झळा या सध्या प्रचंड लागत आहेत। खालून जमिनीवरनं उन्हाच्या झळा मारतात, शिवाय डोक्यावरनं देखील ऊन वाहावं लागतंय। त्यामुळे बाहेर पडताना स्कार्फ बांधणं हा अत्यंत गरजेचं झालेलं आहे। ऊनमुळे जाम त्रास होते आणि कसं आहे की आमच्या एसआरचं काम आहे, मला उन्हामध्ये फिरायला लागतो, पण आम्ही थांबून मार्केट करतो आणि झाडा नसल्यामुळे जाम त्रास होतो या टायमाला उन्हाचा। सध्या खूपच गरमी वाढत चालली आहे, त्यामुळे सतत पाणी वगैरे प्यावं लागतं, हायड्रेटेड राहण्यासाठी ज्यूस वगैरे प्यायला लागतात आणि खूप त्रास होतो बाहेर फिरत असताना। स्कार्फ बांधायला लागतो, गॉगल वगैरे लावायला लागतो आणि सतत पाणी प्यावं लागतं हायड्रेटेड राहण्यासाठी आपल्याला। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला। हल्ल्याच्या भीतीनं पाक घाबरला। पीओकेमध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा करण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सूचना। एनआयएची टीम पुन्हा बैसरन व्हॅलीमध्ये दाखल। फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आणली उपकरणं, सूत्रांची माहिती। एनआयएचे डीजी सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी आजही उच्चस्तरीय बैठका। हल्ल्याच्या घटनेवरून महत्त्वपूर्ण पाऊल। उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर वायुदलाचा ऐतिहासिक एअर शो। राफेल, मिराज, जॅग्वार लढाऊ विमानांच्या सामर्थ्याचं दर्शन। पाकिस्तानला धडकी। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं विधान। चुन के नंतर मारा, आधी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। आव्हाडांकडून ट्विट करत पोलिसांना दखल घेण्याची मागणी। महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा अजित पवारांना विसर। आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगत घुमजाव। पुरंदर विमानतळाच्या सर्वेला स्थानिकांचा विरोध। सर्वेक्षण करणारा ड्रोन दगडानं पाडला। स्थानिक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद। राज्यात उन्हाचा कडाका वाढला। मराठवाडा विदर्भासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पारा 40शी पार। उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल। केरळमध्ये भरधाव कारनं महिलेला उडवलं। आईचा भीषण अपघात पाहून चिमुकल्या मुलाचा आक्रोश। सुदैवानं आईचा जीव वाचला। धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद। ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। लाखो वारकऱ्यांचा श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे।
उगमापासूनच दोन्ही बाजूने असलेल्या शेकडो कंपन्यांमधील सांडपाणी थेट नदीपात्रामध्ये सोडलं जातं. त्यामुळे इंद्रायणी नदीची अक्षरशः गटारगंगा झाली आहे. दरम्यान कोणतीही प्रक्रिया न करता केमिकल मिश्रित पाणी आणि मैला मिश्रित पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. प्रशासनानं संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी नदीला आलेला फेस घालवण्यासाठी चक्क आणखी एक केमिकल फवारलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे 400 कोटींच्या नदी सुधार प्रकल्पाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. पण अशा प्रकारे केमिकल फवारलं जात असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यानंतर एक नजर टाकूया टॉप 18 बातम्यांवर. टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 43 अंशांवर. तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी ओसरली. गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन. शिरूर तालुक्याच्या खेडकर वस्तीमध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर कुत्र्याला सोडून बिबट्यानं ठोकली धूम. परिसरात भीतीचं वातावरण. कराडच्या उमरजमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी. टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची काढण्यात आली शोभायात्रा. अंधेरीत भीषण अपघातात तरुणानं गमावला हात. दुचाकीस्वारानं बसला धडक दिल्यानं अपघात. दरम्यान राज्यभरामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे. एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झालाय आणि सूर्य जास्तच आग ओकू लागलाय. उन्हाचा पारा अजून वाढण्याची शक्यता आहे. उन्हामुळे ठाणेकर सुद्धा हैराण झाले. स्कार्फ शिवाय महिला घराबाहेर पडत नाहीये, तर उन्हात ताक आणि उसाचा रस पिण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. रस्त्यावरून चालताना उन्हाच्या झळा या सध्या प्रचंड लागत आहेत. खालून जमिनीवरनं उन्हाच्या झळा मारतात, शिवाय डोक्यावरनं देखील ऊन व्हावं लागते. त्यामुळे बाहेर पडताना स्कार्फ बांधणं हा अत्यंत गरजेचं झालेलं आहे. ऊनमुळे जाम त्रास होते आणि कसं आहे की आमच्या एसआरचं काम आहे. मला उन्हामध्ये फिरायला लागतो, पण आम्ही थांबून मार्केट करतो आणि झाडा नसल्यामुळे जाम त्रास होतो या टायमाला उन्हाचा. सध्या खूपच गरमी वाढत चालली आहे, त्यामुळे सतत पाणी वगैरे प्यावं लागतं. हायड्रेटेड राहण्यासाठी ज्यूस वगैरे प्यायला लागतात आणि खूप त्रास होतो बाहेर फिरत असताना. स्कार्फ बांधायला लागतो, गॉगल वगैरे लावायला लागतो आणि सतत पाणी प्यावं लागतं हायड्रेटेड राहण्यासाठी आपल्याला.